पक्ष बदलणाऱ्या माणसाला 5 वर्ष कुठलंही पद देऊ नका, कोणी पक्ष बदलणार नाही. अजित पवार ज्या पद्धतीनं काम करतो त्याची जाहिरात कधीच करत नाही. इमानानं आपलं गपचूप काम करत राहतो. मंडळींनी केलेली कामं, सरकारने केलेली कामं, त्याला जितकी प्रसिद्धी मिळायला पाहिजे तेवढी मिळत नाही. आम्ही अगदी छोटंसं काम जरी केलं तरी तुम्ही त्याचा इतकं मोठं दाखवता आणि सरकारने केलेल्या कामाची किंमत नाही. ते तसं असता कामा नये असं मला वाटतं. आव्हान काही नाही, आपण हे स्वतःसाठीच करायचं आहे. नाही केलं तर आपण आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होणार. त्यामुळे आपण हे पाळायला पाहिजे. आव्हान करण्याची गरज नाही. मला असं वाटतं की सगळ्यांना ते माहिती आहे. तर त्यामुळे ते सगळ्यांनी करायलाच हवं. त्यात आपण कोणावर उपकार नाही करत आहे, स्वतःवरच करतोय. स्वतःलाच मदत करायची आहे. त्यामुळे जितकं जाणीवपूर्वक आपल्याला करता येईल तेवढं करत राहायचं, बाकी काही नाही. कोविडच्या या आधी ज्या लाटा येऊन गेल्या त्यातनं आपल्याला बरंच काही त्या शिकून गेल्या आणि आपण खूप काही गमावलं असं देखील आहे. गमावलं खूप. निदान नाती समजली, एकमेकांची किंमत समजली. नेमकं काय आहोत आपण, कुठे उभे आहोत, कशाचा गर्व आपल्याला असायला हवा, कशाचा नसायला हवा, ह्या गोष्ट कळली. कुठलेच नाही, सगळ्यांना तो एकच होता नियम त्या रोगाचा. मग तिथे श्रीमंत गरीब हा कुठे काही भेदभाव नव्हता. त्यामुळे जमिनीवर आणलं या रोगानं. लवकर हे संपावं आणि पुन्हा नव्यानं आपण कामाला लागावं ही इच्छा आहे. आणि अशावेळी सरकार म्हणजे सरते शेवटी काय, आपणच निवडून दिलेली माणसं असतात. प्रत्येकाला मर्यादा आहेत. त्यामुळे आपण स्वतःहून किती करतोय हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि ते आता लोक करायला लागलेली आहेत. त्याचा आनंद मोठा आहे. आणि आपण तरुण जाऊ याच्यातून, हे नक्की. काय विचारायचं का? आजचं जे अभियान आता जे आहे प्रामुख्याने त्याविषयी, म्हणजे आता उद्घाटन अजितदादांनी केलं आहे, तर ते पण खूप झपाटल्यासारखं काम करतायत. प्रत्येक शुक्रवारी शनिवारी पुण्यात येतात, आढावा घेत आहेत वेगवेगळ्या. आणि त्यातनं एक पुणे अजित पवार ज्या पद्धतीनं काम करतात, तो माणूस जितकं काम करतो त्याची जाहिरात कधीच करत नाही. इमानानं आपलं गपचूप काम करत राहतो. एखादी कुठली तरी चुकीची गोष्ट असेल तेवढीच अधोरेखित करता तुम्ही मंडळी, पण त्यांनी केलेलं काम समोर आणा. तो फार 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 खरंच चांगला नेता आहे, चांगला पुढारी आहे. आणि राजकारणी लोकांचं खरं सांगायचं झालं तर राजकारणी मंडळींनी केलेली कामं, सरकारने केलेली कामं, त्याला जितकी प्रसिद्धी मिळायला पाहिजे तेवढी मिळत नाही. आम्ही अगदी छोटंसं काम जरी केलं तरी तुम्ही त्याचा इतकं मोठं दाखवता आणि सरकारने केलेल्या कामाची किंमत नाही. ते तसं असता कामा नये असं मला वाटतं. विरोधी पक्ष म्हणजे सुद्धा सरते शेवटी काय आहे, त्याला सुद्धा आपणच निवडून दिलेलं आहे ना. जोपर्यंत निवडणुका आहेत तोपर्यंत तुम्ही विरोधासाठी योग्य आहे. पण एकदा तुम्ही तिथे गेलात, संसदेमध्ये असेल किंवा विधानसभेमध्ये, लोकसभेमध्ये, कुठेही, मग त्याचं पावित्र्य पाळायला पाहिजे. मला कधी कधी असं वाटतं, हे माझ्या उगाच कल्पनाविलास आहे, पक्ष बदलणाऱ्या माणसाला 5 वर्ष कुठलंही पद देऊ नका, कोणी पक्ष बदलणार नाही. खरं सांग, कारण तिथे काहीतरी नियम असायलाच पाहिजे. किमान शिक्षणाची अट असायला पाहिजे निवडणुकीसाठी. आणि ह्या गोष्टी ज्यावेळी होतील, कारण मी माझं भवितव्य ज्यावेळी तुमच्या हातामध्ये देतो त्यावेळी तुम्हाला तेवढी जाणीव. म्हणजे माझे शासकीय अधिकारी हे सगळे शिक्षित आहेत. सगळ्यांनाच प्रत्येक ठिकाणी, मला नोकरीला जायचं असलं तरीसुद्धा तिथे मला शिक्षणाची, वयाची अट आहे. आमची ही 2 क्षेत्र आहेत, तिथं वयाची आणि शिक्षणाची अट नाही. एक म्हणजे आमचं अभिनयाचं क्षेत्र आणि दुसरं राजकारण. त्यामुळे आता आम्ही हे शोष खड्डे त्याच्या संदर्भामध्ये आता भेट होती. आणि आयुष प्रसाद जे आहेत आपले जिल्हा परिषदेचे, फार छान काम करतोय तो मुलगा, अप्रतिम काम करतो.
आणि नुसतं काम महत्त्वाचं नाही आहे. काम करत असताना लोकांचा सहभाग हा फार गरजेचा आहे. ज्यावेळी मला असं वाटतं की मी ह्याच्यामध्ये सहभागी आहे त्यावेळी मग मी त्याची राखण करतो. दुर्दैवानं काय होतं गोंधळ, लोकांचा सहभाग नसल्यामुळे आता त्या दिवशी मी म्हणत असताना एकदा म्हटलं होतं की रखडलेले प्रकल्प, तर मी स्वतः एक अपूर्ण आणि रखडलेला प्रकल्प आहे. मी समाजाचा घटक म्हणून मी माझ्या जबाबदाऱ्या पार पाडतोय का? नुसती बोटं दाखवणं फार सोपं असतं, पण तरीसुद्धा छान काम होईल. लोक सजग होत आहेत, विचार करत आहेत, समजत आहेत, त्यामुळे छान होईल. आणि जेवढ्या सकारात्मक बातम्या आहेत तेवढ्याच दाखवा. एखादा चुकून अनवधानानं शब्द गेला तर तो तेवढा अधोरेखित करू नका, तेवढी तुम्हाला विनंती. कारण सरतेशेवटी तुम्ही आमच्या ह्या सगळ्या गोष्टी, राजकारणाच्या सगळ्या गोष्टी तो पोचवणारे तुम्ही असता. तर कॉन्ट्रोवर्सी हा भाग नाही. ते एखादा कधीतरी बोलत असताना मीही माणूस आहे, माझ्या तोंडून एखादा इकडे तिकडे एखादा शब्द जातो, त्याला अनवधान म्हणतात. तेवढं जरा तुम्हीही सांभाळा, सहकार्य करा. एका गोष्टीची सध्या चर्चा 2 दिवसांपासून सुरू आहे, ती म्हणजे खासदार अमोल कोल्हेंनी केलेल्या रोलविषयी नथुरामाच्या. बरं. आणि त्यावरनं बरेचसे म्हणजे आरोप प्रत्यारोप, वाद प्रतिवाद सुरू आहे. आणि अमोल कोल्हेंनी पक्षाची नथुरामाची भूमिका करावी. आणि विरोधाभास. आता हे बघा, शरद रावांचं परवाचं वक्तव्य तुम्ही ऐकलं का? की ते ज्यावेळी तिकडे दुसऱ्या पक्षात होते त्यावेळी त्यांनी ती केलेली भूमिका आहे. आणि सरतेशेवटी अमोल कोल्हे हे अभिनेते आहेत. त्यांनी कुठली भूमिका करायची, काय करायची, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. आता तुम्हाला लोकांना माहिती नाही आहे, मी 30 वर्षापूर्वी मी गोडसेंचा रोल केला आहे. फक्त ती फिल्म इंग्लिश होती, लास्ट व्हॉइसरॉय, माउंटबॅटन, त्याच्यामध्ये मी गोडसे केलं. म्हणजे मी त्यांचं समर्थन करतो का? मी एक कलाकार आहे, मला त्याच्यामध्ये गोडसेची भूमिका. तर त्यामुळे मला असं वाटतं की हा प्रत्येकाचा कलाकार म्हणून वैयक्तिक प्रश्न आहे. तुम्ही जेव्हा समर्थन करता त्यावेळी तुम्ही त्याला प्रश्न विचारू शकता, पण भूमिका करणं म्हणजे आता मला तुम्ही विचाराल तुम्ही का केलं, तर माझा उपजीविकेचं साधन तेच आहे. तर त्यामुळे मला ते करणं यात माझी काही चूक आहे का, ते तुम्ही ठरवात. आता प्रत्येक गोष्टीचं भांडवल करण्याची काही गरज नाही आहे. शिवाजीची भूमिका केली त्यावेळी तुम्ही का नाही विचारलं त्यांना का केली शिवाजीची भूमिका? बरोबर की नाही? त्यावेळी तुम्ही त्यांना कलाकार म्हणून मान्य केलं. महाराज ज्यावेळी आपण पोचवतो, किती समर्थ पद्धतीनं त्यांनी ते महाराज पोचवले जनसामान्याप्रमाणे पर्यंत. तर मला असं वाटतं की आपण या गोष्टीकडे दुर्लक्ष करावं, कारण या गोष्टी येतात आणि जातात. मंगेशकर कुटुंबियांशी काही बोलणं झालंय? प्रार्थना करा अशा प्रकारचं. कशाबद्दल? दत्ताताई बऱ्या होतील. आपल्या सगळ्यांच्यात आपलं आयुष्य इतकं सुंदर बनवलं आहे त्यांनी, तर त्यामुळे ते लवकर बऱ्या होतील आणि घरी येतील, काळजी करू नका. त्यांना आणखीन एक वाद झाला, किरण माने यांच्या राजकीय भूमिका जे काही जाहीर करतात, फेसबुक पोस्टद्वारे लिहितात त्या बाबतीमध्ये तुम्ही कशा प्रकारे बघता या? मी राजकीय भूमिकेमध्ये मी तुम्हाला खरं सांगतो, बाजूला काय वाईट चाललं आहे किंवा काय चुकीचं आणि बरोबर आहे याच्याबरोबर मला काही देणं घेणं नाही. मला जे मी काम करतो नामच्या माध्यमातून ते मी काम करत राहणं, हे एवढंच मी करू शकतो. माझी राजकीय भूमिका काय नाही. माझी राजकीय भूमिका कशासाठी असावी, माझी समाजाप्रती माझी भूमिका काय आहे ते महत्त्वाचं आहे. आणि मला असं वाटतं की नामच्या माध्यमातून मी हे करू शकतो. करता करता एक दिवस कापरासारखं आपण विरून जायचं. उगाचच माझी भूमिका आणि हे तो कसा वाईट, हा कसा वाईट आणि तो कसा, मला नाही, ते वेळ नाही आहे तेवढं आयुष्यही नाही माझ्यापाशी. परतीच्या वाटेवर तुम्ही असताना काहीतरी गोष्टी चांगल्या सुचल्यात तर त्या इमानानं करा. आज कीर्तीताई कीर्ती शिलेदार आज सकाळी गेल्यात. कीर्ती शिलेदार, अरे नाही, मला नाही माहिती. आज सकाळी काय झालं की अरे. डायलिसिससाठी मंगेशकर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होत्या. अरे आज त्या गेल्यात. संगीत रंगभूमीवरती त्यांनी दिलेलं योगदान निश्चितपणे माझी श्रद्धांजली आहे. मला माहिती नाही. अरे बाबा, म्हणजे अख्खं कुटुंबच त्यांनी ते सगळं ते संगीताला वाहिलेलं आणि संगीत नाटकाला, नाट्यसंगीताला